हाय, तर मग मी चाललो होतो अहिल्यानगरचे मोहरम बघायला. मला तर मग मी तुम्हाला पण दाखवतो आमच्या अहिल्यानगरचे मोहरम कसे असतात. इथून आपले सगळे मोहरम ते चालू होतात. आता आपली घोडापीरची सवारी बसती आहे. डात आहे ना ग, घोडापीरची सवारी आहे. सध्या तिथं गर्दी आहे म्हणून आपण पुढे जाऊ. नगरचे जर पाहायलाच असेल तर बेस्ट ते म्हणजे नगरचे मोहरमच आहे, म्हणजे एकदम पाहायला बेस्ट आहे. आणि नगरसारखे मोहरम पूर्ण भारतामध्ये कुठं बसत नाही, तर सगळ्यांना माहितीच असेल. चला मग आपण बघूया गर्दी ते कशी असते मोहरमची आजची. आपल्या साखरेचे भाग पण बघायला भेटले तर बघू आपलं नशीब. गर्दी किती आहे आपल्या मागा पुढं, किती सगळी गर्दी चालू आहे. जत्रा पण बघू शकता, जत्रा तर किती भरलेली आहे. तुम्ही जर कोणी जरी येत असले तर कमेंटमध्ये सांगा का तुम्ही या जत्रेला इथं आलेले आहे का नाही. हे आहे छोटे बारेमाम. आता आपण छोटे बारेमामच्याकडे चाललेलो आहे. आता आम्ही चाललो तो छोटे बारेमाम बघायला, पण पाऊस ते पण खूप चालू आहे इथं. पण आपण आपला व्लॉग चालू आहे सगळ्यांमध्ये. अरे बाबा, श्रीनगरची सवारी आहे. अरे बाबा, श्रीनगरची सवारी आहे. हे बघा, ही छोटे बारेमामची आपली मेन कमान आहे. आता आपण आतमध्ये एंटर झालेलो आहे. तिथं छोटे बारेमाम बसते. बघू साखरेचा भाग आपण बघायला भेटतो का. तशी आज 7वी आहे मोहरमची. आणखी 3 दिवसात इथलचे मोहरम उठणार आहे. बघा नगरच्या मोहरमची गर्दी. खूप जण म्हणतात जे पण ह्या देवाला काही इच्छा मागू इच्छा पूर्ण होती. बघा तर मग आता आपण बघूया त्या इच्छा मागून. ह्याच्यात मी कधी मागितलेली नाही आहे, पण बघू ना. तर मग तुम्हाला मग याच्याबद्दल सांगतो का याची इच्छा पूर्ण होती का नाही. इथं आल्यावर खूपच भारी वाटतं. आता ते तर तुम्हाला तर नाही समजा, पण जे पण नगरचे लोक आपल्या काही ब्लॉग बघतात ते सांगू शकतात. नगरचे मोहरम बघायला आल्यावर मज्जा येते, खूप येते. चल मग आता आपण आत एंटर होतोय. बघा हे मेन गेट आहे. याच्यात गेलं का आपल्याला बारेमाम दिसतील. ते आपले छोटे बारेमाम आहे नगरचे. डायरेक्ट आपण आपल्या छोटे बारेमामच्या जवळ आलेलो आहे. छोटे बारेमाम आपण साईडला चप्पल ते काढू. आता आपण आज एंटर झालेलो आहे.
इधर